भक्त जर कोण असेल तर रावण आहे. सगळं होतं पण कळालं नाही आयुष्य कसं जगावं. संतांचं ऐकलं नाही, मोह झाला. मोहाच्या पायी आज छोट्यातल्या छोट्या दुकानावरती सुद्धा नाव बघत नाहीत तुम्ही. रावण दिसतं का? दिसत नाही. काय छोट्या छोट्या गोष्टी कळाल्या नाही. पण आपण भाग्यवान आहोत की आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला शिवमहापुराण कथे श्रवण करायला मिळते. एक दिवसची गोष्ट. शौनक आदी 88,000 ऋषी मुनी ब्राह्मण चिंतेमध्ये होते की अरे आता कलियुगाला सुरुवात होणार आहे, प्रारंभ होणार आहे. आणि या कलियुगातले जी वाशे आहेत की यांना काहीच कळत नाही ना, यांना काहीच जमत नाही का. म्हटले प्रत्येक युगामध्ये त्या भगवंताला प्राप्त करून घेण्याची विशेष विशेष साधनं सांगितली. पण या कलियुगातल्या जीवाला कुठलंच साधन पटकन जमत नाही. या कलियुगातल्या जीवांचं कसं होणार, यांना मोक्ष कसा मिळणार, याला भगवत धामाची प्राप्ती कशी होणार, याच्यासाठी सगळे संत मंडळी विचार करू लागले. शौनक आदी 88,000 ऋषी मुनी ब्रह्मलोकामध्ये ब्रह्माजींकडे जातात आणि ब्रह्माजींकडे जाऊन ब्रह्माजींना विचारतात, ब्रह्मदेव कलियुगाला सुरुवात होणार आहे आणि आता कलियुगाला सुरुवात झाली तर या कलियुगातल्या जीवांनी स्वतःचा उद्धार करून घेण्यासाठी असं कुठलं साधन करावं की ज्या साधनाने या कलियुगातल्या जीवांना मुक्ती प्रदान होईल. त्यावेळेस ब्रह्माजी सांगतात शौनक आदी 88,000 ऋषी मुनी ब्राह्मणांना की तुम्ही संत आहेत आणि संतांचं आयुष्य कशासाठी आहे, जगतासाठी आहे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती आणि देह कष्ट विधी परोपकार आहे. बघा बरं, नाही तर तुम्ही आम्ही आपल्याला संतांचं कसं सांगू. माऊली म्हटले हे विश्वची माझे घर, नाही का. काय म्हटले, हे विश्वची माझे घर. आणि तुम्ही आम्ही काय म्हणतो, हे घरची माझे विश्व. असंच आहे ना, हे घर माझं विश्व. संतांची दूरदृष्टी आहे. ब्रह्माजींकडे जातात, काय करावं की जेणेकरून कलियुगातले जे जीव आहेत सोप्यातल्या सोप्या साधनांनी ज्यांना भगवत धामाची प्राप्ती होईल, भगवान परमात्मा कळेल. त्यावेळेस ब्रह्माजी सांगतात शौनक आदी 88,000 ऋषी मुनींनो, याच्यासाठी काय केलं पाहिजे. म्हणून आपल्याला सत्संग करावा लागेल. म्हटले सत्संग करावा लागेल, पण सत्संग कुठे करावा, काय करावा. त्यावेळेस ब्रह्माजी एक चक्र की जे मनोमय चक्र आहे, ते मनोमय चक्र शौनक आदी 88,000 ऋषी मुनींना सांगतात, या मनोमय चक्राच्या तुम्ही पाठीमागे जा आणि हे मनोमय चक्र जिथे थांबेल, त्या चक्र जिथे थांबेल त्या ठिकाणी तुम्ही सत्संग करा. म्हटले ठीक आहे, हरकत नाही. ब्रह्माजींनी ते चक्र पाठवलं. ते चक्र जिथे जाऊन थांबलं त्या ठिकाणाला म्हटलं जातं नैमिष्य अरण्य. मग त्या ठिकाणाला नैमिष्य अरण्य हे नाव का बरं पडलं असेल, तर म्हटले काही निमिषामध्ये ते चक्र ब्रह्माजींपासून त्या ठिकाणी गेलं म्हणून त्याला नैमिष्य अरण्य असं नाव पडलं. निमिष म्हणजे काय बघा बरं, आपले जे डोळे ब्लॅक अँड व्हाईट जे आहेत ना, या पापण्यांची उघड झाप होते ना. या पापणीची उघड झाप होईपर्यंत जेवढा वेळ लागतो त्या वेळेला एक निमिष म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, एक निमिष म्हटलं जातं. आणि अशा निमिषामध्ये ते मनोमय चक्र ज्या ठिकाणी थांबलं त्याला नाव पडलं नैमिषारण्य. ब्रह्माजींनी सांगितलं म्हणे तुम्ही तिथे थांबा, साधू येतील आणि साधू सांगतील की या कलियुगातल्या जीवांना या भवसिंधू रूपी नदीतून तरुण जाण्यासाठी सगळ्यात सोपं साधन काय असेल याचं मार्गदर्शन तुम्हाला साधू करतील, संत करतील. तुम्ही तिथे जाऊन भजन करा. शौनक आदी 88,000 ऋषीमुनी नैमिषारण्यामध्ये जातात आणि त्या नैमिषारण्यामध्ये जाऊन भगवान भोलेनाथांचं ध्यान करतात. शिवशंभो आम्हाला मार्ग दाखवा, कुणाला तरी पाठवा की जे आम्हाला रस्ता दाखवतील. कारण बघा बरं,
माणसाच्या आयुष्यामध्ये जर माणसाचा रस्ता चुकला तर त्याला त्याचं ठिकाण सापडत नाही, अजिबात सापडत नाही. सोपं बोलू, आता तुम्हाला जर शिरूरला जायचंय, बरोबर ना? शिरूर किती किलोमीटर आहे तुम्हाला? 35-40 असेल का जास्त आहे? 50? किती? 20? हा, असं बोला ना मग पटापटा. 10 किलोमीटर, 10-12 किलोमीटर शिरूर आहे. मग शिरूरला जायचंय, 5 किलोमीटर आहे. पण एक गावातला पाहुणा होता नाही का, व्याही, ते आलेले इकडे मुलीच्या इकडे, त्यांना शिरूरला जायचं होतं. टू व्हीलर होती, लक्षातच आलं नाही. म्हणून ते काय केलं त्यांनी, तर म्हणले शिरूरला जायचंय, आपण काय करू, बीडला जाऊन बीडून शिरूरला जाऊ. चालेल का? चालेल का? नाही चालणार. ते बीडला गेले, बीडून नंतर म्हटले शिरूरला जाऊ. किती लांब पडलं ते? माणूस पोहोचेल, पोहोचणार नाही असं नाही म्हणत मी, पण वेळ लागतो. आणि या कलियुगामध्ये आपल्या वेळेला फार किंमत आहे बरं का, कारण आयुष्य फार कमी आपल्याकडे. आपण कधी जाऊ हे सांगता येत नाही. आयुष्य मर्यादा असल्यामुळे आपल्याला कमीत कमी वेळेमध्ये त्या भगवंताच्या जवळ जाण्यासाठी साधन काय, त्याच्यासाठी संत पाहिजेत. म्हणून शिवशंभूंना त्या ठिकाणी शौनकाधिक 88,000 ऋषीमुनी म्हणतात, भोलेनाथ अशा साधूंना पाठवा, अशा संतांना पाठवा की जे आम्हाला मार्गदर्शन करू शकतील. ती हाक दयानाथांनी, भोलेनाथांनी ऐकली आणि ती हाक ऐकून तिथे महर्षी व्यासांचे, की जे व्यास भगवान विष्णूंचे अवतार आहेत, त्या महर्षी व्यासांचे शिष्य आहेत सूत. सूत महाराजांना या शौनकाधिक 88,000 ऋषीमुनींना उपदेश करण्यासाठी त्या ठिकाणी सूतजी येतात. जसे सूतजी येतात, अगदी सूतजींचं वय कमी आहे बरं, सूतजींचं वय कमी आहे, पण त्यांचं ते रूप, त्यांचं ते तेज, त्यांचं ते ज्ञान पाहून शौनकाधिक 88,000 ऋषीमुनींच्या लक्षात आलं, अरे हे तर सूतजी दिसतायत, महर्षी व्यासांचे शिष्य आहेत. आपल्याला हे जे सांगतील ते दुसरं कोणी सांगू शकणार नाही. म्हणून शौनकाधिक 88,000 ऋषीमुनी विनंती करतात सुतांना, सूतजी महाराज विनंती आहे, आमचे काही प्रश्न आहेत, त्या प्रश्नांचं आपण निरसन करावं, आम्हाला त्याची उत्तरं द्यावीत. म्हटले ठीक आहे. शौनकाधिक 88,000 ऋषीमुनींनी सूत महाराजांना आसनावरती बसवलं. मग तिथं काय असे आसन होते का? नाही, वृक्ष होता, त्या वृक्षाखाली आसन करून बसवलं. सूत महाराज आसनावरती आहेत, शौनकाधिक 88,000 ऋषीमुनी खाली आहेत. वक्ता श्रोत्याच्या नेहमी उंच असावा. आणि आपण इथे जर विचार केला तर सूत महाराज जे आहेत ते शौनकाधिक 88,000 ऋषी मुनी जे आहेत ना, त्यांच्यापेक्षा वयानं लहान आहेत बरं. म्हणजे सोपं बोलू, इकडे शौनकाधिक 88 ऋषी मुनी वयोवृद्ध आहेत आणि सूत महाराज अगदी कमी वय आहे. म्हणून आपण आपल्या इकडे दर्शन घेतो बघा, आपण वयोवृद्ध व्यक्ती आले नाही का, महाराज मंडळी आले, आपण दर्शन घेतो. खास करून दर्शन घेण्याची पद्धत आहे. मग कुणाचं दर्शन घ्यावं? कुणी वयोवृद्ध असतं, कुणी ज्ञानवृद्ध असतं नाही का, ज्याच्या त्याच्या वृद्धतेची अवस्था आहे. सोप्या भाषेत बोलू, एखादा 70 वर्षाचे आजोबा आहेत आणि एक 25-30 वर्षाचे तरुण आहेत. ते तरुण जे 70 वर्षाच्या आजोबांना जे बोलता येत नाही, जे समजत नाही, ते कळत नाही, जर 30 वर्षाचे तरुण जर ते बोलत असतील तर याच्यावरती आपण असं म्हणू शकत नाही की यांना कळत नाही यांना कळतं. का? कारण वयाने जरी आजोबा ज्येष्ठ असतील तरी ज्ञानाने हे तरुण कसे आहेत? श्रेष्ठ आहेत. ज्ञानाची श्रेष्ठता वयावरती पाहता येत नाही, नाही का. बघा ना, माऊली किती कमी जगलेत, तुकोबाराय, कुठलेही संत घ्या, पण तेवढ्या कालावधीमध्ये की ज्यांना जे 1000 वर्ष जगून कळालं नाही, कळलंही नाही आणि कळणारही नाही, ते त्यांना त्यांच्या वयाच्या एवढ्या कमी वयामध्ये कळतं. इथे शौनकाधिक 88,000 ऋषी मुनी सूतजींना प्रश्न करतात, सूतजी महाराज आमच्या अंतःकरणामध्ये काही प्रश्न आहेत,
म्हटले बरं. म्हणले कलियुगाला प्रारंभ झालाय आणि कलियुगाला आत्ताच सुरुवात झालेली आहे. तर या कलियुगाची जर ही अवस्था आहे, ज्यावेळेस हे कलियुग समोर चालेल, कलियुगाचं वय वाढेल, त्यावेळेस किती भीषण आणि किती कठीण अवस्था असेल. सूतजींनी म्हणावं, मग म्हटले त्यावेळेस या कलियुगातल्या जीवांचा उद्धार कसा होणार? कारण या कलियुगातली माणसं एवढी विचित्र आहे. कलियुगाचं वर्णन करतात बरं, कलियुगामध्ये कसं आहे, कशी माणसं आहेत. तर शौनकादिक 88,000 ऋषीमुनी सांगतात, म्हणे सूतजी काय सांगावं तुम्हाला, आम्ही आत्ताच 2 तोंडाचा हत्ती पाहला. तुमच्याकडे हत्तीला किती तोंड असतात माऊल्यांनो? किती तोंड असतात? बरं जाऊ द्या, हत्ती नसन, बैल पाहिलाय का? बैल, गाय, म्हैस, बकरू, शेळी काय तर पाहिलं असेल. हा, किती तोंड असतं? 1 तोंड असतं. शौनकादिक 88,000 ऋषी म्हणायला लागले, म्हणे आम्ही आत्ताच 2 तोंडाचा हत्ती पाहला. मग याला आपण कसं समजून घ्यायचा? हा सिद्धांत आहे. म्हटले या कलियुगातली माणसं एवढी विचित्र आहेत, एवढी विचित्र आहेत. म्हटले कायम 2 तोंडाची आहेत. म्हणजे आपल्याला 2 मुंडकी आहेत असं नाही बरं, असं नाही. 2 तोंडाची आहेत म्हणजे काय? की या कलियुगातली माणसं तुम्हाला एकच बोलणार आणि नंतर तुमच्या घरच्यांना एकच सांगणार. सोपं बोलू, तुम्ही त्यांना तुमचं दुःख फार रडून रडून सांगा, बाई माझ्या आयुष्यात असं आहे ग, मी एवढी साधना करते ग, मी दररोज भोलेनाथाच्या मंदिरात जाते ग, दररोज जल समर्पित करते ग, सगळं करते, पण काय करू, माझ्या आयुष्यामध्ये बरकतच येत नाहीये. तुम्ही कोणाला सांगता? मैत्रिणीला रडून सांगता. तीही 2-2 धारा तिच्या डोळ्यात, तीही ऐकून घेते. आणि तीच नंतर जी तुमची दुश्मनी नाही त्याच्याकडे जाऊन काय सांगते, काय करायचं तिच्या साधनेला, आयुष्यामध्ये काहीतरी सुख आहे का तिच्या? असंच आहे ना. काहीतरी कळतं का तिला? काहीतरी समाधान आहे का? कुठे थांबावं कळतं का तिला? कोण सांगते? जिला तुम्ही रडून रडून सांगितलं, ती कोणाला सांगते? तुमच्या दुश्मनीला. मग याला काय म्हणावं? 2 तोंडाची माणसं झाली. म्हटले या कलियुगातली अवस्था एवढी विचित्र आहे, एवढी विचित्र आहे की म्हणे एक भला मोठा डोंगर आणि त्या डोंगरावरतून एक भला मोठा दगड. तुमच्याकडे डोंगर फार आहेत बघा, नाही का? मोठा डोंगर आहे, तुम्ही असं गृहीत धरा, एक मोठा डोंगर आहे आणि त्या मोठ्या डोंगरावरतून भला मोठा दगड घरंगळत 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 खाली येणार. कळतंय खालच्यांना की जर हा दगड आला तर काहीच राहणार नाही, गावाची कामं संपून जातील. लक्षात येते पण थांबवता येत का? कारण तो जो दगड आहे तो फार मोठा आहे. हे दृश्य पाहिलं, म्हटले आता दगड आहे, जर हा दगड खाली आला तर फार नुकसान होईल. मग म्हटले काही नाही, एक काठी आहे म्हणे, काडी छोटीशी, त्या काडीने या दगडाला तिथेच थांबवलंय, त्याच्या ठिकाणावरती. म्हटले असं कसं? बघा बरं, या कलियुगामध्ये जो काळ आहे ना, काळ, तो काळ भला मोठा आहे आणि तो काळ आपल्याकडे एवढ्या वेगाने येतोय, एवढ्या वेगाने येतोय, एवढ्या वेगाने येतोय की आपण त्याच्या येण्याने नष्ट होऊन जाऊ, एवढ्या वेगाने येतोय. मग त्या कालावरती मात करायची, मग त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? ती काडी म्हणजे काय माहितीये तुम्हाला? ती काडी म्हणजे दुसरं तिसरं काहीच नाही, काहीच नाही. ती काडी तुम्हाला जर त्या एवढ्या मोठ्या संकटातून वाचायचं असेल तर ती काडी जर काही असेल तर ते शिवशंभूंचं नाव आहे. ज्यावेळेस ते शिवशंभूंचं नाव तुमच्या मुखामध्ये असेल ना, त्यावेळेस मोठ्याची मोठी संकट तुमच्या आयुष्यामध्ये येऊ द्या, तरी सुद्धा त्या मोठ्या संकटांचा परिणाम तुमच्या आयुष्यामध्ये होणार नाही. म्हणून मोठ्या प्रेमाने म्हणतात बघा, तुम्ही म्हणले असाल हर हर, हा महादेव. मग काय हर? काय हर? नुसतं हर हर नाही, हर हर काय हर? भोलेनाथ आमचं काय हरण करा, क्लेश हर, दुःख हर, पीडा हर, दारिद्र्य हर. म्हणून मोठ्या प्रेमाने म्हणावं हर 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 हर, म्हणून म्हणावं.
भोलेनाथ, आमच्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टी आहेत ना, दारिद्र्य सगळं तुम्ही हरण करा आणि आम्हाला सुख प्रदान करा, आम्हाला समाधान प्रदान करा. कलियुगाची अवस्था सांगितली. शौनकादिक 88,000 ऋषी मुनी म्हणतात, सूतजी हे सगळं पाहिलंय, पण या कलियुगातल्या जीवांना हे कळत नाही. मग त्यांना भगवंत मिळावेत, त्यांना कळावं आयुष्यामध्ये काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. त्याच्यासाठी सगळ्यात सोपं साधन काही जर असेल ना तर ते सांगा. त्यावेळेस सूतजी म्हणतात, ऋषी मुनींनो, तुमचा प्रश्न फक्त तुमच्या कल्याणाचा नाही तर जगताच्या कल्याणाचा आहे, जगताच्या हिताचा आहे. आणि म्हणून मी निश्चित रूपाने तुम्हाला तुमच्या प्रश्नांचं उत्तर देतो. बघा बरं, सूतजी उत्तर देतात. आणि उत्तर देत असताना सूतजी महाराज सांगतात, म्हणे तुमची ही काही जेवढी प्रश्न आहेत, या प्रश्नांचं जे निरसन आहे, जे तुम्ही मला विचारलीत आणि जी तुमच्या अंतःकरणामध्ये आहेत, त्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर जर कशामध्ये असेल तर ते उत्तर श्री शिव महापुराण कथेमध्ये आहे. त्यावेळी शौनकादिक 88,000 ऋषी मुनींनी म्हणावं, जर ते शिव महापुराण कथेमध्ये आहे तर सूतजी महाराज, आम्हाला ती कथा तुम्हीच सांगा ना, तुम्हीच सांगा. तुमच्याच मुखारविंदातून आम्हाला ती कथा श्रवण करायची आहे. त्यावेळेस सूतजींनी म्हणावं, ठीक आहे, विनंती केली आहे, आम्हाला कथा सांगा, आम्हाला तो कथेचा प्रसाद द्या. आणि ती विनंती ऐकून कथा सांगायला सुरुवात करतात सूतजी महाराज. इथे शौनकादिक 88,000 ऋषी मुनी सुतांचं पद प्रक्षालन करतात, वंदना करतात, अर्चना करतात आणि त्यांचं स्वागत करतात. हरे शिव की कथा सुनाने वाले, शिव की कथा सुनाने वाले, शिव का दर्श कराने वाले, शिव की कथा सुनाने वाले, शिव का दर्श कराने वाले, शिव की कथा सुनाने वाले, शिव का दर्श कराने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम. शिव की कथा सुनाने वाले, शिव का दर्श कराने वाले, शिव की कथा सुनाने वाले, शिव का दर्श कराने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम. जय गुरुदेवांचं पद प्रक्षालन केलं, अर्चना केली, वंदना केली, स्वागत केलं आणि गुरुदेवांना विनंती करतात, सूतजी महाराज, आता तुम्ही आम्हाला कथा सांगा. त्यावेळेस सूतजी कथा सांगायला सुरुवात करतात की जे श्री शिव महापुराण आपण श्रवण करणार आहोत, त्या शिव महापुराण मध्ये एकूण 24,000 श्लोक आहेत आणि 7 संहिता आहेत. आणि म्हटले त्या श्लोकांचं, त्या संहितेचं आपल्याला विस्तृतपणे त्या ठिकाणी चिंतन पाहायचंय. पण म्हणतात शौनकादिक 88,000 ऋषी मुनींनो, कथा सांगतो, पण त्याच्या अगोदर या कथेने झालं काय, होतं काय, हे मी तुम्हाला सांगतो. सूत महाराज सांगतात, म्हणे एक किरातांचं नगर होतं आणि त्या किरातांच्या नगरामध्ये एक देवराज नावाचा ब्राह्मण राहत होता. बरं, ब्राह्मण. आता ब्राह्मण म्हणावं कुणाला
की जो ब्राह्मण कुलामध्ये जन्माला आला म्हणजे ब्राह्मण म्हणाव का? अजिबात नाही बरं. हे ज्याने जे काम केलं त्याला त्या वर्णामध्ये जावं लागलं. मग ब्राह्मण कुणाला म्हणावं? आता हा ब्राह्मण आहे पण याला ब्राह्मण म्हणावं का? नाही म्हणावं. मी नाही सांगत, शिवमहापुराण सांगतं की म्हटले ब्रह्म जानाति इति सह ब्राह्मण, जो ब्रह्माला जाणतो तो ब्राह्मण. मग ब्रह्मा काय? ब्रह्मा म्हणजे ब्रह्मदेव नाही बरं, नाही का? जे ब्रह्मा विष्णू महेश आहेत ना, हे तिघ जे आहेत ना, यांच्यातले जे ब्रह्म आहेत ते ब्रह्म नाही म्हटले ब्रह्म. ब्रह्म म्हणजे काय? की ज्या ब्रह्माच्या अधीन हे सगळं आहे, की ज्या ब्रह्माच्या अधीन माया सुद्धा आहे. मग सोपं बोलू, त्या ब्रह्माचं तत्व काय तर ते सांगत असताना आपले शास्त्र असं सांगतात की ते ब्रह्म तत्व एवढं विशाल आहे, एवढं आघात आहे, एवढं मोठं आहे आणि एवढं श्रेष्ठ आहे की त्याला समजून घेण्यासाठी माणसाचं आयुष्य कमी पडेल, पुरणार नाही. मग ते आयुष्य कलियुगातल्या जीवांचं नाही बरं, सत्ययुगातल्या जीवांचं सुद्धा आयुष्य कमी पडेल त्या ब्रह्माला समजून घेण्यासाठी. ते ब्रह्म म्हणजे, आता बघा तुम्हाला किती पृथ्व्या माहिती आहेत? एकच, ज्या पृथ्वीवरती आपण राहत, बरोबर आहे. तुम्हाला एकच सूर्य माहिती, बरोबर. मला पण एकच माहिती, नाही का? मी पण तुमच्यातलीच आहे. आपल्याला नवग्रह जे आहेत त्या नवग्रहांची ती 9च ग्रह माहिती आहेत, बरोबर आहे. आपल्याला ब्रह्मा विष्णू भोलेनाथ हे त्रिदेव माहिती आहेत, बरोबर. इंद्र चंद्र सूर्य वरुण अग्नी वायू आकाश एक एक माहिती आहे. ब्रह्मा कशाला म्हणावं हे समजावून सांगते की जिथे अशा लाखो करोडो पृथ्व्या आहेत, जिथे असे एक शिव नाही, एक ब्रह्मा नाही, एक विष्णू नाही, तर असंख्य आहेत. असा एक सूर्य नाही, असे असंख्य सूर्य आहेत. जिथे फक्त नवग्रह नाही, या नवग्रहांसारखे असंख्य नवग्रह आहेत. जिथे एक चंद्र नाही, अनेक चंद्र आहेत. जिथे एक वरुण नाही, अनेक वरुण आहेत. जिथे एक आकाश नाही, असे अनेक आकाश आहेत. म्हणजे या ज्या गोष्टी अनेक आहेत, त्या अनेक गोष्टींचा जो अधिपती आहे त्याला म्हटलं जातं ब्रह्मा, आणि त्या ब्रह्माला जो जाणतो त्याला म्हटलं जातं ब्राह्मण. म्हणून म्हटले ब्रह्म जानाति इति सह ब्राह्मण. आता हा ब्राह्मण आहे, पण ब्राह्मण कुलामध्ये जन्म आहे म्हणजे ब्राह्मण का? अजिबात नाही. या देवराजाचा जन्म आहे ब्राह्मण कुलामध्ये, पण याचं कर्म जर आपण पाहिलं तर एवढा दुराचारी, एवढा पापकर्मी की या देवराजाने स्वतःच्या आयुष्यामध्ये कधीच पुण्यकर्म केलं नाही. ब्राह्मणांच्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा आणि सगळ्यात पहिला नियम जर काही असेल तर त्रिकाल संध्या आहे. काय? त्रिकाल संध्या म्हणजे त्यांना 3 वेळेस स्नान संध्या करावं लागतं. जसं की वारकऱ्यांची त्रिकाल संध्या काय? उठल्यावर काकडा, नंतर हरिपाठ हे असलं पाहिजे आपल्याकडं, नाही का? ही आपली संध्या आहे. तसं त्यांची संध्या काय? त्रिकाल संध्या. हा देवराज ब्राह्मण कुलामध्ये जन्म आहे. याचे वडील फार सत्कर्मी. वडिलांचा सुंदर असा प्रपंच चालू आहे. आता हा देवराज हळूहळू हळूहळू मोठा होतोय. वडिलांच्या लक्षात येतं, अरे आपला मुलगा थोडस वाईट वळणाला जातोय, वाईट वागतोय. बरं लक्षात येतं, पण आई नाही का, तुम्ही जशा आया तशीच त्यांची आई म्हणे, काही नाही हो लेकरू या, आता नाही खोड्या करणार तर कवा करू. तू आपल्याला फार विचित्र सवय असते बरं, तुम्ही फार विचित्र सवय. लेकराने चूक केली तर तुम्ही कधीच मान्य करत नाही की माझ्या लेकराने चूक केली. खरं खरं सांगा, तुम्हाला शेजारणीची शपथ आहे, खोटं बोलताना तर तुमच्या लेकराचे आणि शेजारणीच्या लेकराचे भांडणं झाले, तुमच्या मुलाने त्याला मारलं, शेजारीने तुमच्या दारात भांडायला आली, अगं सखूबाई तुझ्या मुलाने माझ्या मुलाला बाद बाद मारलंय ग, त्याच्या डोक्यातून रक्त येतं, एवढं मारलंय, तुझ्या मुलाला काहीतरी शिक्षा कर. तुम्ही काय म्हणता? काय माय केसराबाई काय बोलती, तू अजिबीला काय हाडगीड. माझ्या लेकरावर, अगं माझं लेकरू कधी कुणाकडे नजर वर करून पाहत नाही आणि तू माझ्या लेकरावरती आळ घालतेस. मग तुम्ही काय म्हणता? बळस गुण गुणाचे ताने, बळस गुण गुणाचे ताने घे, बळ दिसते गोजीरवाणे,
तुम्ही बारा घरच्या बारा गे गोकुळच्या नारी, तुम्ही बारा घरच्या बारा गे गोकुळच्या नारी. तुम्ही बारा घरच्या बारा गे गोकुळच्या नारी, तुम्ही बारा घरच्या बारा गे गोकुळच्या नारी. असंच असतं का? आमच्या इकडे असंच असतं, तुमच्याकडे कसं असतं? असंच असतं ना? हा हा. नाही मला वाटलं भाग बदललाय नाही का काही पण असेल. तुम्ही कधी मान्य करत नाही. ती पण आईच होती. ती म्हणे नाही हो माझं लेकरू आहे, अजिबात चुकत नाही. तुम्ही काय, मी आई आहे ना, मी लक्ष द्यायला खंबीर आहे, तुम्ही डोकं लावायचं नाही. बघा म्हटली तुम्ही तुमचं मत नाही का. इकडे हा देवराज हळूहळू 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 जो शाळेमध्ये मित्रांच्या पेन्सिली चोरायचा, शार्पनर चोरायचा, खोडरबर चोरायचा, नोटबुक चोरायचा, तो देवराज तारुण्यामध्ये आला. आणि तारुण्यामध्ये आल्याच्या नंतर त्या देवराजाने जिथे छोट्या छोट्या चोऱ्या करायचा तिथे मोठे मोठे डाके टाकायला लागला नाही का. मोठ्या मोठ्या चोऱ्या करायला लागला. मग आता चोर झाला, प्रत्येकच जागेवरती सुटका होते का? चोरी करून कुठे कुठे बाद बाद मार बी खावा लागतो ना, मारही खावा लागतो. वडिलांना कळायला लागलं, पण आता काय करावं, लेकरू आपलंच. झाकली मूठ, कसं आहे झाकली मूठ 1.25 लाखाची, हा राहू द्या म्हणे जसं आहे तसं. आई म्हटली माझ्याकडून चुकलंच, जरा मी लेकरावरती जरा लक्ष द्यायला, माझ्या लक्षात नाही आलं. म्हणे काही नाही, बरोबर लाईन वरती येईल. तिच्या मैत्रिणी म्हणे लाईन वरती येईल. म्हणे कशाने, काही नाही म्हणे 2चे 4 करून टाका, बरोबर लाईन वरती येईल. म्हणजे यालाच पहिलं काय कळलं ना, लग्न करून टाका म्हणजे याची तर जिंदगी गेलीच, तिची बी जावं. नाही का, आपल्याकडे हीच पद्धत आहे. लेकरू बिघडलं की मग आपण काय म्हणतो, शुभमंगल लावून द्या म्हणे याच. ठीक आहे, सगळ्यांनी मान्य केलं. एक मुलगी बघितली सुंदर अशी, तिच्या वडिलांनी असं थाटामाटात लग्न केलं. घरी आले, प्रपंच चालू झाला. त्या प्रपंच वेलीमध्ये त्यांना 2 आपत्त्यांची प्राप्ती झाली. पण हा देवराज याचं कुकर्म पाप कर्म काही थांबे ना. मग एक दिवस हा देवराज रस्त्याने चालत असताना त्या गावामध्ये एक शोभावती नावाची वेश्या होती. त्या वेश्येवरती याची दृष्टी पडली आणि हा देवराज हळूहळू हळूहळू त्या वेश्येकडे जायला लागला, दुराचारी झाला. त्या वेश्येकडे जावं, त्या वेश्येला सांगावं माझं तुझ्यावरती फार प्रेम आहे, मी तुझ्यावरती फार प्रेम करतो. तिने म्हणावं माझंही तुमच्यावरती खूप प्रेम आहे नाही का. एक दिवस ती शोभावती म्हणते, बरं म्हणे देवराज मला सांग माझ्यावरती तुझं किती प्रेम आहे. म्हटले एवढं प्रेम करतो, एवढं प्रेम करतो की त्या प्रेमाला काहीच गणना नाही, खूप प्रेम करतो म्हणे. म्हणे करतो पण किती करतो, म्हणे फार मोठं, तू जे म्हणशील ते तुझ्यासाठी करायला तयार आहे. शोभावती मी तुझ्यावरती एवढं प्रेम करतो, एवढं प्रेम करतो, एवढं प्रेम करतो. प्रेमाची सर्वोच्च पातळी जर काही असेल तर ती आहे प्राणार्पण. एखाद्यासाठी मृत्यूलाही जवळ घेणं हे सगळ्यात मोठं आहे. तो देवराज सांगतो म्हणे शोभावती तुझ्यावरती एवढं प्रेम करतो की तुझ्यासाठी जीव सुद्धा द्यायला तयार आहे म्हणे. म्हणे असं का, बर म्हणे मग एवढंच प्रेम करतो तर मग ऐक ना, तुझी बायको आहे, माझ्यावरती प्रेम करतोस ना. म्हणे हो. म्हणे तुझी बायको आहे, तुझी पत्नी आहे, धर्मपत्नी आहे, माझ्यावरती जर खरंच प्रेम करत असशील ना तर जा आणि तुझ्या बायकोचं क्षीर माझ्या समोर घेऊन ये. कोण सांगते, शोभावती घेऊन ये. देवराज म्हणतो खरंच प्रेम करतो, क्षीर काय काय पण आणायला सांग तुम्हाला. आता बघा बरं, इकडे जी माऊली वडिलांनी विवाह लावून दिलाय, वडिलांचं नाव जपायचंय म्हणून पास नवऱ्याकडे राहतीये. तिच्या पत्रामध्ये 2 लेकरं आहेत. हा बाबा काही घरी येत नाही, राशन पाणी काही पाहत नाही, याला घराचं काही घेणं देणं नाही. आणि काहीच घेणं देणं नसल्यामुळे तिनेच तिचं काय ते राशन पाणी किराणा वगैरे आणावं आणि तिच्या मुलांना तिने जगवावं. पण एकटी
काय काय करू शकेल. लेकरांनी म्हणावं, आई मला भूक लागली ग, खायला दे. आई मला फार भूक लागली, खायला दे. त्या आईने म्हणावं, राजा तुझे बाबा उद्या येतील आणि तुझे बाबा आले ना, येताना काहीतरी घेऊन येतील. बरं राजा, काळजी करू नकोस. ते आले ना, तुला पोटभर खाऊ घालते. त्या आईने लेकरांची समजूत घालावी आणि मिठाचं पाणी करून त्या लेकरांना ग्रहण करायला, प्यायला द्यावं. एक दिवस असंच ती आई दोन्ही लेकरांना स्वतःच्या जवळ घेऊन झोपलेली आहे. या देवराजाने शोभावतीवरती प्रेम करतो हे सिद्ध करण्यासाठी तिने जे सांगितलं की जा तुझ्या पत्नीचं क्षीर घेऊन ये, म्हणून घरी जातो. बघा बरं, असा घरी गेला नाही. घरी जातो, हातामध्ये शस्त्र घेतलंय आणि ते हातामध्ये शस्त्र आहे. पाहिलं, अरे घरी कोणी आहे का बघा बरं. एकदा का माणसाची बुद्धी भ्रष्ट झाली ना, त्याला लक्षात सुद्धा येत नाही काय करावं. तो देवराज त्याच्या लक्षामध्ये अजिबात आलं नाही. अरे जर आपण आपल्या पत्नीचं क्षीर धडा वेगळं केलं तर आपल्या लेकरांना नंतर कोण सांभाळेल, अजिबात लक्षात नाही त्याच्या. जातो देवराज, ती माऊली तिच्या दोन्ही लेकरांना स्वतःच्या कुशीत घेऊन झोपली आहे. आणि तेवढ्यामध्ये तो देवराज येतो, हातामध्ये त्याच्या शस्त्र आहे. एका वारामध्ये स्वतःच्या धर्मपत्नीचं की जिच्या सोबत समाजाच्या समोर देवा ब्राह्मणांच्या साक्षीने याने लग्न मोठ्या थाटामाटात केलं होतं, त्या पत्नीचं क्षीर शोभावतीच्या सांगण्यावरून हा देवराज घरी जातो. आणि घरी गेल्याबरोबर पाहिलं पत्नी कुठे, जसं पाहिलं हातातलं शस्त्र घेतलं आणि एका वारामध्ये स्वतःच्या पत्नीचं क्षीर धडा वेगळं करून टाकलं. बघा बरं, त्या माऊलीला किंचाळायला सुद्धा वेळ मिळाला नाही. क्षीर धडा वेगळं केलं, पूर्ण रक्तबंबाळ झाला देवराज. आणि देवराज पूर्ण रक्ताने माखलेल्या अवस्थेमध्ये हातामध्ये स्वतःच्या पत्नीचं क्षीर घेऊन शोभावतीकडे जातो. आणि शोभावतीकडे गेल्याच्या नंतर दारातून आवाज देतो, शोभावती, ए शोभावती, ऐकलंस का? शोभावती म्हणते, अरे काय झालं? बाहेर आली. जशी बाहेर आली, विचारते, देवराज का आवाज देतोय? म्हणे, शोभावती तू म्हटली होतीस ना माझ्यावरती प्रेम सिद्ध करायचं असेल तर तुझ्या पत्नीचं क्षीर कापून ये. जा, तुझ्यावरती माझं प्रेम आहे सिद्ध करण्यासाठी मी माझ्या पत्नीचं क्षीर कापून हातामध्ये घेऊन आलोय. शोभावतीने जसं त्याला पाहिलं, पूर्ण कपडे रक्तबंबाळ झाले, पूर्ण हातामध्ये रक्त लागलेलं आहे, बायकोचं क्षीर याच्या हातामध्ये आहे. ती शोभावती म्हणते, अरे तुला काहीतरी वाटलं पाहिजे रे. ज्या पत्नी सोबत समाजाच्या समोर लग्न केलंस, अग्नीला साक्षी मांडलंस, ब्राह्मणांच्या मंत्रोच्चाराने विवाह झाला, तुमच्या गाठी बांधल्या, तुमच्या ग्रहांचं कनेक्शन झालं, सगळं झालं, तुला काहीतरी वाटावं रे. माझ्या सांगण्यावरतून तू तुझ्या धर्मपत्नीचं क्षीर घेऊन येतोयस. तो देवराज म्हणतो, मी तुझ्यावरती खरंच प्रेम करतो. ती शोभावती काय म्हणते माहितीये? ती शोभावती म्हणते, अरे देवराज तुझ्यासारखे फार पाहिले. अरे जर तुला तुझ्या धर्मपत्नीचं क्षीर तू माझ्यासाठी कापून येतोयस तर उद्या तुझं दुसरीवरती प्रेम झालं, तुला दुसरीचं रूप आवडलं, तू तिच्याकडे गेलास आणि तिच्यावरती प्रेम हे सिद्ध करण्यासाठी तिने सांगितलं की जा जाऊन शोभावतीचं क्षीर घेऊन ये, तर उद्या तू माझं क्षीर कापून तिच्या समोर घेऊन जायला सुद्धा कमी करणार नाहीस. हाकलून देते ती शोभावती, हाकलून देते. बरं जा म्हणते, तुला इथं राहण्याचं काही नाहीये. जसं हाकलून देते, आता इकडे तर काही राहिलंच नाही, पत्नीलाच मारून टाकलाय. आता हा देवराज घरोघर फिरतोय, मला कोणी खायला द्या, मला प्यायला पाणी द्या. पण लोकांनी म्हणावं, अरे उठल्याच्या नंतर जर तुझं तोंड पहिले दिसलं ना तर माणसाचं काम होत नाही, इतका पापी आणि आधमी असणारा व्यक्ती आहेस तू. जसं पाहावं तसं मारून हाणून त्याला घराच्या बाहेर, गावाच्या बाहेर हाकलून द्यावं. त्या गावातून त्याला हाकलून दिलं. आणि हाकलून दिल्याच्या नंतर तो देवराज प्रत्येक गावामध्ये जातोय, मला कोणी खायला द्या, मला कोणी प्यायला द्या. कुणी त्याला काहीच देत नाही. का? बघा बरं, जशी सज्जनाची वार्ता किती पटकन, का वाऱ्या हाती माप चाले,
चांगली गोष्ट एखादी वेळेस जरा कमी स्पीडने नाही का, पण वाईट गोष्ट इन्स्टंट अगदी पापणी लवकर तर झाली, पण गावभर पूर्ण पंचक्रोशीत कळाला की या व्यक्तीने स्वतःच्या पत्नीचं क्षीर कापलंय, त्याला कुणीच जवळ घ्यायना. म्हणून तो देवराज फिरत 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 प्रतिष्ठानपूर नावाच्या गावामध्ये गेला. आत्ताची जी पैठण नगरी आहे, पैठण माहित असेल ना नाथबाबांचं, नाथबाबांचं जे पैठण आहे त्या पैठणला पहिले प्रतिष्ठानपूर नावाने संबोधल्या जायचं. मी मनाने नाही सांगत. भानुदासाचे कुणी महाविष्णूचा अवतार क्षेत्र प्रतिष्ठान नांदे गोदावरी तीरी प्रतिष्ठानपूर, त्या प्रतिष्ठानपुरामध्ये हा देवराज जातो. आणि देवराज तिथे गेल्याच्या नंतर मला खायला द्या प्यायला द्या कुणीच काही देत नाही, म्हणून त्याला एक शिवालय दिसतं. तो त्या शिवालयामध्ये जातो. कुठे? प्रतिष्ठानपूर म्हणजे नाथबाबांच्या पैठणमध्ये. तुम्ही आजही गेलात तर ही जी कथा आहे हिचं तुम्हाला जर असं पाहायचं असेल हा खरंच झालंय का, तर तुम्ही आजही जा. तिथे आजही धारेश्वर भगवान परमात्माचं त्या ठिकाणी शिवालय आहे, शिव मंदिर आहे. त्या धारेश्वराच्या दरबारामध्ये हा देवराज जातो. आणि जसा देवराज जातो त्या शिवपिंडीच्या आजूबाजूला नैवेद्य जो भक्त मंडळींनी तिथे ठेवलाय तो तिथे होता. हा देवराज त्या ठिकाणावरती जाऊन तो प्रसाद ग्रहण करणार. त्याच मंदिरामध्ये काही जी त्या मंदिराची पूजा करण्यासाठी सेवा करण्यासाठी जे आहेत ती सगळी जण विश्राम करत होती. रात्रीची वेळ होती आणि शिवालय आहे ना, तुम्ही बघा जेवढे शिवालय आहेत ना, शिवालयामध्ये फार अंधार असतो. पहिलेची जर पाहिली तर तिथे अंधार होता. हा तिथे खात होता. खाणं झालं, याने जलग्रहण केलं आणि बाहेर निघायचंय तेवढ्यामध्ये त्या पुजाऱ्याच्या पायाला याचा स्पर्श झाला. पुजारी उठला. जसा उठला म्हणे नैवेद्य नाहीये, काही नाहीये. मोठमोठ्याने आवाज दिला, अरे चोर 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 चोर. सगळी माणसं जवळ आली आणि जशी जवळ आली त्या देवराजाला एवढं मारलं एवढं मारलं एवढं मारलं की नुसतं बघा बरं शिव 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 करत त्या देवराजाला मारलं. परिणाम जो देवराज ज्याला नरकात सुद्धा जागा मिळाली नसती त्या देवराजाला शिवलोकाची प्राप्ती झाली, मुक्ती प्रदान झाली. बरं किती पाप केलंय आयुष्यामध्ये, काहीतरी पुण्य केलंय का थोडं तरी? बरं मुखातून नाव तरी घेतलंय का? अजिबात नाही. नुसतं ऐकलंय आणि ती बी ऐकण्याची इच्छा नव्हती, चुकून पडलंय. शिवजी किती मंगलमय आहेत ना, मला ते सांगायचे बरं तुम्हाला. शेवटच्या काळामध्ये मारत असताना भक्त म्हटले शिव 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 शिव. परिणाम देवराजासारख्या पापी व्यक्तीला सुद्धा शिवलोकाची प्राप्ती होती. मग मला सांगा, जर देवराज एवढा पापी असून जर त्याला भोलेनाथ मिळतायत तर तुम्ही आम्ही तर एवढे पापी नाहीत, आपण तर एवढं पाप केलं नाही. मग जर आपण तेवढ्या श्रद्धापूर्वक अंतःकरणाने त्या भोलेनाथांना शरण गेलो, त्यांची साधना केली, उपासना केली आणि म्हटलो भोलेनाथ आजपर्यंत आम्ही आमच्या आयुष्यामध्ये काय चांगलं केलं आणि काय वाईट केलं आम्हाला माहिती नाही. आम्ही काय चांगलं केलं वाईट केलं माहिती नाही, पण भोलेनाथ आजपासून हा तुमचा भक्त तुमचाच आहे. तुम्ही जे सांगाल तेच होणार. भोलेनाथ आजपासून माझ्या आयुष्यामध्ये चांगलं झालं तेही तुम्हीच केलं आणि वाईट झालं तेही तुम्हीच केलं. ज्यावेळेस ही समदृष्टी दोन्हीही स्थितीमध्ये तुमची होईल आणि ज्यावेळेस विश्वास तुमचा भोलेनाथावरती असेल ना, तर तुम्हाला खरं सांगू तुमच्यावरती मोठ्यातलं मोठं संकट येणार नाही. ते संकट साक्षात माझे शिवशंभू त्यांच्यावरती घेतल्याशिवाय राहणार नाही. पण त्याच्यासाठी त्यांच्यावरती विश्वास असावा, त्यांच्यावरती श्रद्धा असावी, त्यांची साधना आयुष्यामध्ये करावी. म्हणून एकदा मोठ्या प्रेमाने जय जयकार करूयात. यावरती आता उमा की तुम्ही आहेत ना जाग्यावर, तुम्ही इथे आहेत ना कथेत का घरी गेलात? घ्या खाली घ्या घ्या. आहेत किती जण इथे? हा करायचं का चेक? करायचं का? या
कसं? शरीरासहित मनाने या धर्म मंडपामध्ये आहेत असं आपण समजूयात. आणि ज्यांची टाळी माझ्या नंतर वाजेल किंवा माझ्या अगोदर वाजेल ती व्यक्ती घरी जाऊन घरामध्ये गुलाबजामचा डब्बा आहे, त्या गुलाबजामच्या डब्यामधले गुलाबजाम खाऊन आले असं आपण गृहीत धरू. हा, माझ्या सोबत टाळी वाजवायची हा सगळ्यांनी सोबत. हा, एक आहेत गड्या सगळे निम्यातले निम्या आहेत. हा हा चला. हा चला चला प्रयत्न करूयात आपण, काही हरकत नाही. हा जरा 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 लक्ष द्या हो, जरा लक्ष द्या. असं काय करताय? लक्ष. हा असंच आहे माणसाचं. लक्षावरती असलं ना तर माणसाचं काम सगळं होतं. लक्ष द्या माझ्याकडे. चला. हा लक्ष द्या. दिला ना? हा चला. झाला झाला. नमः शिवाय ओम नमः शिवाय 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 हो नमः शिवाय ओम नमः शिवाय 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 नमः शिवाय हो नमः शिवाय 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 ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम उमापती महादेव की येऊ द्या. हा जरा. उमापती महादेव की उमापती महादेव की उमापती महादेव की. ही महती या शिवमहापुराण कथेची आहे बरं. नुसतं शिव मग आता फार नियम आहेत, फार जास्त आहेत.
आपल्याला एवढे जमणार नाही, मग आपण काय करायचं? आपल्याला जेवढे जमते तेवढेच पाळायचे नियम सांगते मी तुम्हाला. पण ऐका, समुद्राच्या काठावरती एक बाष्कळ नावाचा नगर होता आणि त्या गावामध्ये जेवढी माणसं होती ती सगळी माणसं दुराचारी होती, वाईट होती, वाईट वृत्तीची होती. पुराणांमध्ये काही अशी गावं आहेत की काही गावांमध्ये सगळेच दुराचारी आहेत आणि काही गावांमध्ये सगळे आध्यात्मिक आहेत, सगळे सत्कर्म करणार आहेत. पण एक व्यक्ती दुराचारी आहेत तर त्याचं फल पूर्ण गावाला, पूर्ण नगराला भोगावं लागलं. बघा, एक असं गाव आहे की ज्या गावामध्ये ती जी नगरी आहे ती नगरी पूर्ण दुराचार्यांची आहे, वाईट माणसांची आहे. पण त्या नगरीमध्ये एक असा माणूस आहे, एक असा व्यक्ती आहे, एवढ्या दुराचारी माणसांमध्ये राहून सुद्धा त्याची बुद्धी भ्रष्ट झाली नाही, तरी सुद्धा तो भगवान परमात्माचं चिंतन आणि भजन या दोन गोष्टी त्याने त्याच्या आयुष्यामध्ये पाळल्या. त्या गावाचं नाव माहितीये का तुम्हाला? बोला, आठवा जरा, बुद्धीला जोर द्या. काय सगळं गुत्ता आम्हाला दे काय? 16 वर्ष झालेत आपल्या सप्ताला आमच्यासारखे. असं कुठलं गाव आहे माहितीये तुम्हाला? 100% माहितीये. टेन्शनच घेऊ नका. सगळे वाईट होते, एकटे सत्कर्मी होते. माहितीये का? बोला. मीच सांगते ना, उद्यापासून होईल प्रॅक्टिस तुम्हाला बोलायची, नाही का? ते गाव म्हणजे जर काय असेल ना तर ती लंका आहे, लंका. कुणाची? रावणाची. एक तरी सत्कर्मी होता का? एक सुद्धा हरिभक्ती पारायण होता का? आहा. पण तेवढ्या राक्षसी माणसांमध्ये राहून सुद्धा जे हरिभक्ती पारायण होते ते कोण होते? वाह, काय हुशार आहेत तुम्ही, विभीषणजी. बघा बरं, पूर्ण गाव वाईट आहे पण एक व्यक्ती सत्कर्म करणारा आहे. आणि एक गाव असं आहे बघा की ज्या गावामध्ये सगळे सत्कर्म करतात पण एक व्यक्ती वाईट निघला, परिणाम सगळ्यांना भोगावं लागलं. सांगा सांगा, आता तर तोंडापुढंच नाव असेल तुमच्या, बोला. अयोध्या. काय? अयोध्या. सगळे आध्यात्मिक आहेत, सगळे हरिभक्ती पारायण आहेत, पण एक होती, नाव तिचं नाही, काही फार हरिभक्ती पारायण होती बरं, मंथरा. एकटी मंथरा वाईट होती. बुद्धी फिरवली कैकेयीची, परिणाम पूर्ण अयोध्या 14 वर्ष अयोध्येमध्ये कुणी सुद्धा हसलं नाही बरं. तुम्ही जर कधी रामकथा श्रवण केली असेल तर 14 वर्ष झाल्याच्या नंतर ज्यावेळेस प्रभू अयोध्येमध्ये वापस आले ना, वापस आल्याच्या नंतर प्रभू म्हणतात, अरे इथे एक सुद्धा लहानसं बालक दिसत नाहीये, लेकरू दिसत नाहीये, इथे कुणीच दिसत नाहीये. त्यावेळेस सगळ्या अयोध्यावासियांनी सांगावं, प्रभू जसे तुम्ही इथून गेले तसा आमच्यातला प्राण तुमच्या सोबतच गेला. इथे नुसते आम्ही शरीराने होतो, आम्हाला काहीच सुचलं नाही, आम्हाला काय करावं हे सुद्धा कळालं नाही प्रभू, आम्ही फक्त आणि फक्त तुमच्या चिंतनामध्ये होतो. बघा बरं, एवढी चांगली माणसं असून एक वाईट होती, सगळ्यांना दुःख, रामांपासून वियोग सहन करावा लागला. तसं हे बाष्कळ नावाचं नगर आहे, इथे एक जोडपं आहे, त्या जोडप्याचं नाव आहे बिंदुक आणि चंचुला. हा बिंदुक नास्तिक होता, एवढा नास्तिक होता की या बिंदुकाने फार पापकर्म केलं, एवढं केलं की पत्नी कंटाळली, अरे कधीपर्यंत आपणच चांगलं राहावं, हा बाबा काही ऐकूनच घेईना, हा ना मदिरा ग्रहण करायची सोडतोय, ना मांस भक्षण करायचं सोडतोय,
काहीच सोडत नाहीये. या बाबाला किती समजावलं, एवढा दुराचारी पतीने एवढा दुराचारी वागला. ती चंचुला म्हणते आपण आता सत्कर्मी होऊन काय फायदा नाही, तो तसाच आपणही तसेच. तो बिंदुक एवढा नीचतेने वागला की तो बिंदुक त्याच्या पत्नीला म्हणतो तुला तुझ्या आयुष्यामध्ये कसं वागायचंय तसं वाग, मला काही घेणं देणं नाही. कोण म्हणतोय? पती म्हणतोय तिचा. तुझ्या आयुष्यामध्ये तुला काय करायचंय काय नाही मला माहिती नाही, फक्त मला पैसे आणून दे. ज्यावेळेस स्वतःचा पतीच म्हणतो पैसे आणून दे, जी पत्नी अगदी सत्कर्माने आयुष्य जगत होती ती पत्नी सुद्धा दुराचारी झाली. आणि दुराचारी झाल्याच्या नंतर अगदी त्या पत्नीने तिच्याकडे लोकांनी यावं, जोपर्यंत सौंदर्य होतं, हा जो बिंदुक आहे या बिंदुकाला तिने पैसे द्यावेत, याने इकडे खुश राहावं, याने याची मौज मजा करावी. काळ निघून गेला. काही काळाने हा बिंदुक मृत्यूला प्राप्त झाला. आणि बिंदुक मृत्यूमुखी पडल्याच्या नंतर राहिली चंचुला. जोपर्यंत सौंदर्य होतं तोपर्यंत चांगलं होतं, सगळं चांगलं होतं. आता सौंदर्य गेलं, कुणीच येईना जवळ, कुणीच बोलायला तयार नाही. बघा बरं, जे आहे त्याची किंमत माणसाला कळावी. पण माणसाची बुद्धी अशी आहे, माणसाकडे जे असतं त्याची किंमत कळत नाही, जे नसतं त्याची किंमत कळाल्याशिवाय राहत नाही. बरोबर आहे का? जे आहे त्याच्या समाधानी आहेत का आपण? अजिबात नाही. अजिबात म्हणजे इतक्या नाही मी अजिबात म्हणत नाही. बघा बरं, ज्याच्या त्याच्या प्रारब्धानुसार ज्याला त्याला घर दार गाडी बंगला सगळ्या गोष्टी आहेत. आपल्याकडे साधंसं घर आहे, साधंसं माणसाचे स्वप्न असावेत, फार मोठं असावं, पण आपल्याकडे आहे. पण आज तर आपल्याला त्याच्यात सुख वाटत का? शेजाऱ्याचा 2 मजली बंगला दिसतो ना आपल्याला, आपण काय म्हणतो, हा मजा नाही याच्यात, काही खरं नाही याच्यात. म्हणून आपली ओढ कशाकडे? त्या बंगल्याकडे. तो बंगला बांधायचा आहे, तसा बंगला झाला पाहिजे, तसं राहायला. आपलं लक्ष कुठे? मी असं अजिबात म्हणत नाही की ते नसावं, ते असलं पाहिजे, पण ते मिळवायचं म्हणून याची किंमत नाहीये असं तर नसावं. देवाने आज जर आपल्याला हे दिलंय तर कदाचित आपण याच योग्यतेचे आहोत. हे जोपर्यंत आपण आपल्या मनाला सांगत नाही तोपर्यंत आपण सुखी होऊ शकत नाही. नाही तर माणसाचा जन्मल्यापासून मरेपर्यंत एकच चालू आहे, आम्हाला सुख पाहिजे, सुख पाहिजे, सुख. सुख आहे कशात? ऐका, सुख कशातच सुख नाही. ते सुख जर आपल्याला पाहिजे असेल ना, तर जे देवाने दिलं त्यात समाधान व्हा. जर समाधानी झालात तर कुठे आपल्याला सुख मिळेल बघा, नाहीतर या जगतामध्ये सगळे दुखीच आहे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं. राजा दुखिया प्रजा दुखिया, राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया जन रागिरे. जो देखे तो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे.
राजा दुखिया प्रजा दुखिया दुखिया धन बेरा जो देखे सो दुखिया बाबा. म्हटले या जगतामध्ये ज्याला पाव त्याच्याकडे दुःखच आहे. प्रत्येक व्यक्ती, मला सांगा, तुम्हाला जर मी विचारलं आता, खरं खरं बोलायचं बरं, खोटं बोलायचं नाही, तुम्ही कथेमध्ये बसलात बरं, घरी काय चाललंय माहिती नाही, पण इथे खोटं बोलायचं नाही. मला खरं खरं सांगा, इथं अशा बसलेल्या किती महिला आहेत की ज्या फार अंतःकरणातून, फार मनातून, फार मनोभावे अगदी अत्यंत खुश आणि सुखी आहेत. आहात का? कुणाला कुणाला कशाचं, कुणाला कशाचं, कुणाला कशाचं, कुणाला याचं टेन्शन असतं. अगं बाई, डॉक्टरांची ट्रीटमेंट आली आहे, उद्या जावं लागेल. कुणाचं फारच डोकं दुखतंय, काहीतरी करावं लागेल. कुणाचं पैसे काढले, व्याज जरा जास्त वाढायला लागले, भरावं लागते. काही म्हणतात गाडी घेतली पण लोन फिटणं करावं काय. काही म्हणते सगळं चांगलंय, घर आहे, दार आहे, गाडी आहे, बंगला आहे, सगळं आहे, पण गोंधळ असा झाला, घरामध्ये मुलगा आहे, त्या मुलाचं काही लग्न होईना, त्याचं काय करावं. आहे की नाही? प्रत्येक गोष्ट व्यक्ती चिंतेत आहे का नाही? सुखी कोणी नाही. पण तुम्हाला खरं सांगू, जे देवाने दिलं त्यात समाधान म्हणा, पण आपल्याला त्यात समाधान म्हणा. पण तरी सुद्धा संतांनी एवढे खुश आहेत, एवढे खुश आहेत की आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाची. प्रत्येक गोष्टीत आनंद आहे. का आनंद आहे? जे काम करतायत त्या कामामध्ये देव आहे. उठता हरी बोला, बैसता हरी बोला, भांडता हरी बोला, कांडता हरी बोला, सर्व काम करता हरी बोला. जे काय करतात ना त्याच्यात हरी 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 हरी, शिव 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 म्हणा. परिणाम तुम्हाला सुख मिळेल, तुम्हाला सुखाची प्राप्ती होईल, तुम्हाला समाधान मिळेल. जे आहे त्याची किंमत राहत नाही. आता ही जी चंचुला आहे, पती मृत्यूला प्राप्त झाले, जे तारुण्य होतं ते तारुण्य निघून गेलं. आता या चंचुलीने ज्या मैत्रिणी फार जवळच्या होत्या ना, त्यांच्या घरी जरी गेली तरी त्यांनी दारातून हाकलून द्यावं, जा म्हणावं, तू येऊ नको, तू आमच्या दारात बसायच्या लायकीची नाही, अजिबात लायकीची नाही, तू इथून निघून जा. ज्या मैत्रिणी आहेत त्यांनी सुद्धा हाकलून द्यावं. ती चंचुला की जिच्याकडे एकेकाळी सगळं होतं, तिच्याकडे आज खायला नाही राहिला, आणि साधं तहान लागली तर पिण्याकरता पाणी कुणी द्यायला तयार नाही. मग ती चंचुला फिरते 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 फिरत असताना काही स्त्रिया तिच्या समोरून जात होत्या. त्यांच्या हातामध्ये तामण होतं, त्या तामणामध्ये पूजेची सामग्री होती. तिला लांबून दिसलं. त्या स्त्रियांकडे ही चंचुला जाते आणि जाऊन म्हणते, अगं मला फार तहान लागली आहे, तुम्ही देवाला जल समर्पित करणार आहेत ना, ती जल मला ग्रहण करायला द्या, देव खुश झाल्याशिवाय राहणार नाही. त्यावेळेस त्या स्त्रिया म्हटल्या, म्हणे बाई, आम्ही आमचं बघू, तू तुझं तुझं बघ. तुम्ही पूजेला निघलात, एखादीने नुसतं तुम्हाला म्हटले, कुठं चाललीस ग, कसं होतं? तुम्ही चांगलं होतं का? काम अजिबात नाही. तुमचा चेहरा बघाव त्या टायमिंगला. बाय 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 म्हणे, एक तर तू अशी आमच्या कामात विघ्न करतेस, देत नाही म्हणे, जा म्हणे, मला फार तहान लागली, थोडस पाणी द्या, काहीतरी खायला द्या. त्यावेळेस त्या स्त्रियांनी सांगितलं, म्हणे काही देणार नाही, पण ऐक म्हणे, फारच काकुलतीला आली आहेस, तुला सांगतो, तू काय कर, आम्ही आता इथून शिवालयामध्ये जाणार आहोत, आणि त्या शिवालयामध्ये शिवशंभूंची, उमानाथांची, दीनानाथांची कथा चालू आहे. तुला अन्नच पाहिजे ना? कथा झाल्याच्या नंतर महाप्रसादे म्हणे, पंगत आहे. ती म्हटली, कथा गेली बाजूला, जेवायला तर मिळेल. चंचुला कथेत येते. आल्याच्या नंतर महाराजजी सांगत होते, म्हटले, माणसाने जे जे काही केलं ते ते माणसाला भोगावं लागतं, नाही का? माणूस जे जे काही करतो ते त्याला भोगावं लागतं.
मग तुम्ही ते कुठलंही काम करा, काहीही करा, तुम्ही चांगलं वागलात चांगलं मिळेल, पण वाईट वागलात भोगावंच लागेल असं म्हणतात. झाले तेची भोगाले, केलं कर्म झाले तेची भोगाले, केले कर्म झाले तेची भोगाले, केले कर्म झाले तेची भोगाले, केलं कर्म झाले तेची भोगाले, केलं कर्म झाले तेची भोगाले, केले कर्म झाले तेची भोगाले, केले कर्म झाले तेची भोगाले, उपजले मेले ऐसे कीते, उपजले मेले ऐसे कीते, हरिमुखी गाता हर परिचिंता, हरिमुखी गाता हर परिचिंता, हरिमुखी गाता हर परिचिंता. केले कर्म झाले तेची भोगाले, उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती, केले कर्म झाले तेची भोगाले. म्हटले जे केलं ना ते भोगावंच लागतं. असे किती जन्माला आले आणि किती गेले. म्हटले या देहाने जे जे काही केलं ना ते वरती जाऊन आत्म्याला नरकामध्ये भोगावं लागतं. देह करी जे जे काही, आत्मा भोगी तो सत्वर, जैसे ज्याचे कर्मा तैसे फळ दे तुरेश्वर, जैसे ज्याचे कर्मा तैसे फळ दे तुरेश्वर. जे जे कर्म कराल त्याचं फल आपल्याला मिळणार आहे. हिला कळालं नाही. महाराजजी सांगत होते तुम्ही जे जे कराल ना ते मिळणार आहे म्हणे. आपण तर एवढं पापी वागलोय, एवढं क्रूरतेने वागलोय. देवाने जन्म दिला, आपल्याला त्या जन्माचं सोनं करता आलं नाही. महाराजजी 28 प्रकारच्या नरकांचं वर्णन करतात. म्हटले जो व्यक्ती कानाने कुणाची तरी निंदा ऐकतो नाही का, आपल्याला फार सवय असते इथे कथेमध्ये यावं, कीर्तनामध्ये यावं, आम्हाला झोप येते आणि तिथेच शेजारणीचं रात्रीच्या 4 वाजेपर्यंत सांगू द्या आम्हाला झोप येत नाही. बरं एवढंच काय, हे द्या सोडून, आमची सिरियल लागावी, सिरियल रात्रीची पाहता का तुम्ही? हा, सिरियल लागावी. आम्हाला 2 का वाजतील कळत नाही हो. कळत का? कारण आम्हाला ते आवडतं, आम्हाला आवडतं. महाराजजी सांगत होते म्हणे जो व्यक्ती कानाने निंदा ऐकतो ना, नरकामध्ये त्याची शिक्षा सांगितली. म्हणते तेल आहे, तेल कळतं का तुम्हाला? ज्याच्यामध्ये तळलं जातं, भाजी बनवली जाते, तेल, त्या तेलाला उखळलं जातं. ते उखळलेलं तेल तुमच्या कानात टाकलं जातं. एवढ्याने आपल्या तोंडात असं निघलं नाही का? सुरुवात आहे ही. अशा 28 प्रकारचे नरक आहेत. एक एक नरक ज्यावेळेस सांगत होते ना शुकदेवजी राजा परीक्षितजींना 4थ्या नरकाचं वर्णन करायला सुरुवात झाले. म्हटले राजा परीक्षितजी म्हणतात भगवान सांगू नका, गुरुदेव बास, आता ऐकू शकत नाही. जी माणसं तोंडातून वाईट बोलतात, कायम तोंडातून याचं असं, त्याचं तसं, याचं ते झालं, त्याने असं करायलाच नव्हतं पाहिजे, त्याचं हेच चुकलं, त्याला काही हेच नाही. अरे बाबा तुला करायचं काय, तू बघ ना बरोबर आहे का नाही. जी जी माणसं असं करतात, नरकामध्ये वर्णन सांगितलं म्हणे त्या माणसाच्या तोंडामध्ये चूल कळती का? चुलीत काय घालतात? वाह काय प्रामाणिक आहेत तुम्ही, लाकूड घालतात. ते लाकूड असं चांगलं खुलल्याच्या नंतर त्याच्यातून काय असे लालबुंद कोळसे होतात.
जी माणसं तोंडाने वाईट बोलतात, तोंडाने याची त्याची निंदा करतात, नरकामध्ये त्या माणसांच्या तोंडामध्ये ती लाल बुद्ध कोळशी टाकली जातात. म्हणून इथून पुढे तरी किमान बोलताना विचार करत जा, नाही का? असं प्रत्येक गोष्टीचं नरकामध्ये वर्णन सांगितलं. हे ती चंचूला ऐकत होती. ती म्हणे बापा 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 बापा, अवघड झालं आपलं, आता आपला काही फायदा नाही, काही खरं नाही. कथा झाली. आणि ती कथा बघा बरं, माणसाच्या जीवनामध्ये छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा एवढं मोठं काम करून जातात. आता ती काय कथा श्रवण करायला आली होती का? लांब लांब पर्यंत नाही. तिला काय पाहिजे होतं? भोजन. महाराजजी सांगत होते, पटलं तिला. काही वेळेचा सत्संग घडला. महाराजजींकडे जाते, म्हणते महाराजजी, आयुष्यामध्ये मुखातून कधी सुद्धा देवाचं नाव माझ्या आलं नाही, माझी पावलं कधी मंदिरात गेले नाही, माझ्या हातानं कधी देवाच्या भजनामध्ये टाळी वाजवली नाही, मला कधी अध्यात्म कळालं नाही, मला इची निंदा याच्या पलीकडे कधी कळालं नाही, मला काहीच कळालं नाही, आता मी करू काय? त्यावेळेस महाराजजी सांगत होते, म्हटले माणसाला पश्चाताप होणं हे फार महत्वाचं आहे, आणि तो तुम्हाला झालाय. म्हणून आता तुमचं काय होईल हे तर मी नाही सांगू शकत, पण तुम्ही इथून पुढे भगवान भोलेनाथांची जे नाम आहे पंचाक्षरी, नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय, त्या नामाचा जप करा. तुमच्या आयुष्यामध्ये नक्की परिवर्तन होईल. बघा बरं, छोट्या छोट्या गोष्टी असतात, छोट्या छोट्या गोष्टी. सत्संग काही क्षणार्धाचा होता, पण परिणाम किती झाला? केवढा परिणाम झाला. एक वेळची गोष्ट काय झालं माहितीये का? तुम्हाला अकबर आणि बिरबल माहिती आहेत का? ऐकले असेल बघा, तुमच्या लहानपणी कथा सांगितली असेल. एक वेळेस अकबर बिरबलाला म्हणतो, म्हणे का रे, तुमचं फारच चालू असतं, आमचा देव असा, आमचा देव तसा, आमचा देव हे करतो, आमचा देव ते करतो. उठलं की तुम्ही तुमच्या घराच्या समोर जी तुलसी वृंदावन आहे, त्या तुलसीला पाणी घालता, पूजन करता. म्हणे तुमचा देव, तुम्ही म्हणता हे करतो ते करतो, मला पटवून दे म्हणे, तुमचा देव करतो काय? कोण विचारतय कुणाला? करू काय मी? कोण विचारते कुणाला? अकबर विचारते कुणाला? बिरबलाला. करतो काय? बिरबल जे टेन्शन मध्ये आता आहे, म्हणे याला उत्तर काय द्यावं, कारण पटवून द्यायचं होतं डोळ्याच्या समोर. बरं, ते काय असं नव्हतं की हा आमचा देवाचं करतो, हा डायरेक्ट जसं हिरण्यकश्यपू म्हणला ना, तुझा देव काय, कुठे, कसा आहे, म्हणे प्रत्येक जागेवरती. म्हणे कुठे? म्हणे तुम्ही म्हणताल तिथे विठ्ठल जळीच तरी भरेल, आणि त्या ठाव नाही प्रत्येक जागेवरती. म्हणे या खांबात आहे का? म्हणे हो. प्रॅक्टिकल करून दाखवलं. जसं हिरण्यकश्यपूने गदा मारली, त्या खांबातून नरसिंह भगवान प्रकट झाले, नाही का? जसं ते प्रॅक्टिकल केलं होतं का, तसं इथं करून दाखवायचं होतं. म्हणे आता, म्हणे उद्यापर्यंत व्यवस्था करतो. घरी गेला, वडिलांना पाहिलं, अरे आपले वडील फार टेन्शन मध्ये दिसतायत. बिरबलाचा मुलगा म्हणतो, बाबा काय झालं, काय टेन्शन मध्ये? त्यावेळेस बिरबल सांगतो, राजा असं म्हणतोय, तुमचा देव आहे कसा, करतो काय? म्हणले बाबा याचं उत्तर फार सोपं आहे. म्हटले काय सोपं आहे? म्हटले काही नाही, आता एवढंच जर त्यांनी विचारलं तर याचं उत्तर डायरेक्ट उद्या दरबारामध्ये देतो म्हणे. म्हणे बरं ठीक आहे, काही हरकत नाही, हरकत नाही म्हणे. दुसऱ्या दिवशी गेले बिरबल आणि बिरबलांचा मुलगा दरबारामध्ये उपस्थित झाले. अकबर विचारतो, म्हणे आणलं का प्रश्नाचं उत्तर? म्हणे हो राजाजी, सांगा. म्हणे मी नाही सांगणार आहे, माझा मुलगा सांग. बरं 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 ठीक आहे, सांगू द्या. मुलगा समोर आला. म्हणे काय, कसा आहे तुझा देव, दाखव मला. तुझा देव दिसतो ना, दाखव. म्हटले बरं बरं. म्हणले प्रश्नाची उत्तर देतो, पण म्हणले राजाजी पहिले एक काम करा. म्हणे काय? दूध आणा. म्हणे दूध. काय सांगितलं? दूध आणा ग्लासात. दूध आणलं. म्हणे साखर आणा वाटीत. म्हटले आणलंय. म्हणे एक चमचा आणा. म्हणे बरं. दूध घेतलं, वाटीत साखर घेतला, दुधात टाकला, विरघळला पूर्ण. आणि विरघळल्याच्या नंतर तो दुधाचा ग्लास अकबर आला, बिरबलाचा मुलगा प्यायला देतो. म्हणे राजाजी हे दूध तुम्ही ग्रहण करा. म्हटले बरं ठीक आहे. पिलं दूध. जसं दूध पिलं, बिरबलाचा मुलगा म्हणतो, म्हणे गोड आहे ना?
चविष्ट लागते, गोड आहे ना? हो म्हणे गोड आहे, गोड आहे, गोड आहे. म्हणे बरं बरं बरं, गोड आहे ना? म्हणे आता काही नाही, आता हाच चमचा घ्या, हीच साखर घ्या, हेच दूध घ्या, हीच साखर दुधात टाकली, ही जशी टाकली जशाच तशी मला बाहेर काढून दाखवा, मला दाखवा. त्यावेळेस अकबर म्हणतो म्हणे आपण विरघळले, आता बाहेर कशी काढता येईल? त्यावेळेस बिरबलाचा मुलगा उत्तर देतो म्हणे राजाजी तसंच आहे. ज्यावेळेस मनुष्य आहे, मनुष्य म्हणजे दूध आहे, ती साखर म्हणजे त्याच्या आयुष्यातली भक्ती आहे. ज्यावेळेस भक्ती आणि मनुष्याचं जीवन एकत्रित होतं, त्याला एवढा गोडवा प्रदान होतो, एवढा गोडवा प्रदान होतो, आयुष्य एवढं सुंदर होतं की त्याला साक्षात भगवान परमात्माची अनुभूती होते. कारण मुळात भगवान परमात्मा पाहण्याची नाही तर अनुभवण्याची गोष्ट आहे. म्हटले माझा भगवान परमात्मा असा आहे, दिसत नाही पण अनुभवता येतो. म्हणे बर 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 ठीक. म्हणे करतो काय तुझा देव? म्हणे बरं याही प्रश्नाचं उत्तर देतो, हरकत नाही. म्हणे तुम्ही आता काही नाही, मी तुम्हाला सांगितलंय त्याच्यासाठी एक करावं लागेल. म्हणे काय? आजपासून मी तुमचा गुरु आणि तुम्ही माझे शिष्य. काय म्हटले? आजपासून मी तुमचा गुरु आणि तुम्ही माझे शिष्य. म्हटले बरं 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 ठीक आहे, तू माझा गुरु, मी तुझा शिष्य. म्हणले जर असं असेल तर मी खाली बसलोय कसं जमेल? मी गुरु आहे, मी वर बसलो पाहिजे. कुठे? बिरबलाच्या गादीवरती. म्हणे हो तुम्ही गुरु आहे, बसा. जसा बिरबलाचा मुलगा अकबराच्या गादीवरती बसला आणि अकबराला बिरबलाच्या मुलाने पायापाशी बसवायला लावलं. आता अकबर विचारतो म्हणे आता सांग तुझा देव करतो काय? त्यावेळेस बिरबलाचा मुलगा उत्तर देतो म्हणे राजाजी माझा देव करतो काय? म्हणे माझा देव क्षणार्धामध्ये राजाला रंक बनवतो आणि रंकाला राजा बनवण्याची ताकद जर कोण ठेवत असेल तर माझा देव ठेवतो. माझा देव ठेवतो. म्हणे बघा ना, आता तुम्ही राजे होते, गादीवरती बसलेले, आता बसले का नाही खाली? म्हणे काही करत नाही, हे करतो. हे कळण्यासाठी बघा बरं, बिरबल आहे, बिरबलाचा मुलगा आहे, आयुष्यामध्ये तेवढा सत्संग आहे, तेव्हा कुठे कळालंय? ती चंचूला महाराजींनी सांगितलं त्या पद्धतीने नामजप करायला लागली. नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय. जसे पती गेलते तशी हिलाही देवाज्ञा झाली आणि देवाज्ञा झाल्याच्या नंतर हिला सुद्धा जावं लागलं. पण हिला नरकात जावं लागेल कारण हिने एवढं पाप केलंय. पण जेवढं महाराजींनी सांगितलं ना, नामचिंतन केला, परिणाम जिथे यमदूत न्यायला येणार त्या जाग्यावरती शिवदूत येतात आणि शिवदूत आल्याच्या नंतर त्या शिवदूतांना यमदूत म्हणतात म्हणे पुण्य केलं नाही याने, आयुष्यामध्ये पापच केलंय. म्हणे बरं काही का करेना पण शेवटच्या काळामध्ये का होईना शिव महापुराण कथा श्रवण केली, परिणाम सत्संग झाला. त्याचा परिणाम भोलेनाथांचं नामचिंतन केला आणि त्याचा परिणाम स्वरूप यांना नरकात नाही तर हे आता साक्षात शिवलोकाला जाणार. शिवजींच्या शिव पार्षदांनी त्या चंचुलेला शिवलोकामध्ये घेऊन जातात. जसं घेऊन जातात ना, त्या चंचुलेच्या समोर जगत जननी माय भवानी परांबा आदि माया शक्ती ती भवानी माता समोर आहे. तिचं ते तेजस्पुंज असणारा तिचा जो चेहरा, तिचं ते शरीर जसं पाहिलं, चंचुला म्हणते आई आपण आपलं दर्शन झालंय मला आणि मला तुमची सखी म्हणण्याचा मान प्राप्त झालाय. माझं जीवन कृतार्थ झालं, धन्य झाले मी. असं म्हटल्याच्या नंतर मा भगवतीने म्हणावं चंचुला हे तू म्हणतेस पण तुझ्या चेहऱ्यावरती तो आनंद दिसत नाही ग, तू आनंदी वाटत नाहीस ग. त्यावेळेस चंचुला म्हणते आई मी फार दुराचाराने वागले, मी फार चुकीचं वागले, पण ऐक ना, मी जेवढं चुकीचं वागले त्याच्यापेक्षा जास्त चुकीचं माझ्या पतींनी वागले. माझ्या आयुष्यामध्ये सत्संग झाला, मला तुमची सेवा करण्याची संधी मिळाली, पण माझे पती अजूनही कुठेतरी पिशाची उणीला किंवा नरकात असतील. आई एकच विनंती आहे ग, माझ्या पतींना सुद्धा या शिवलोकाची प्राप्ती व्हावी याच्यासाठी काहीतरी करा. म्हटले बरं ठीक आहे. बरं मा भगवतीने तुंबरांना सांगितलं. जसे भगवान नारायणाचं रात्रंदिवस नामचिंतन करतात बघा, कोण? नारदजी, नारायण नारायण नारायण. तसंच भोलेनाथांचं रात्रंदिवस नामचिंतन जे करतात ते म्हणजे तुंबरूंना बोलावलं आणि तुंबरूंना बोलावल्याच्या नंतर त्यांना सांगितलं म्हणे हिचा पती कुठे आहे, कुठल्या अवस्थेला आहे शोधा.
जसं शोधलं म्हणे एका पर्वतावरती पिशाच योनीला बिंदुक आहे. म्हटले बरं, मा भगवती सांगते तुंबरू, पिशाच योनीला प्राप्त झालाय तो, पण आता त्याला शिवलोकाची प्राप्ती झाली पाहिजे ही त्याच्या पत्नीची इच्छा आहे. म्हणून तुम्ही तो जिथे कुठे आहे तिथे त्याला शिव महापुराण कथा ऐकवा, स्वतः तुम्ही सांगा. आता त्या पिशाच्याला काही कथा कानाला गोड लागणार आहे का? अजिबात नाही. त्याला जाग्यावरती बांधून तुंबरूंनी कथा सांगायला सुरुवात केली. कथा सांगतात आणि कथा सांगत 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 असताना कथा संपते. जशी कथा संपते, जो पिशाच योनीला तो त्या ठिकाणी बिंदुक आहे, त्या बिंदुकाची पिशाच योनीतून मुक्तता होते आणि त्या बिंदुकाला नेण्याकरिता परत भोलेनाथांचे शिवगण येतात. आणि जशी ती चंचुला, जिला माता भगवतीची सखी बनण्याचा अधिकार प्राप्त झाला, तसंच तो बिंदुक, त्या बिंदुकांना सुद्धा शिवजींच्या शिवगणांमध्ये स्थान प्राप्त झालं. परिणाम फक्त आणि फक्त जीवनामध्ये चुकून ऐकायची पण नव्हती, पण सांगितली आणि चुकून कानावरती पडली. विचार करा, एवढे पापी असणारी ती चंचुला काही क्षण नामचिंतन केलं, काही क्षणाची शिव महापुराण कथा श्रवण केली, माता भगवतीची सखी झाल्या. तिथेच तुंबरू पिशाच योनीला प्राप्त झालाय. पिशाच योनीला, त्या पिशाच योनीतून सुद्धा जर मुक्तता कोण करू शकत असेल तर ती मुक्तता शिव महापुराण करू शकते. म्हणून एकदा मोठ्या प्रेमाने जय जयकार करूयात. शिव महापुराण ग्रंथ की, शिव महापुराण ग्रंथ की. झोपल्या का तुम्ही? शिव महापुराण ग्रंथ की. हा, असं हे शिव महापुराण कथेचं महात्म्य आहे की ज्या कथेने देवराजासारखा एवढा दुराचारी असणारा व्यक्ती, की ज्याच्या हातातून एक की ज्याची काही चूक नाहीये, त्या व्यक्तीला मारलंय, मारण्याचं पाप लागलंय. एवढं दुराचारीने वागला. कुठेतरी शिवणाव कानावरती पडलं, शिवदूत आले, शिवलोकामध्ये जाण्याचा अधिकार प्राप्त झाला. चंचुला एवढी पापी होती, पण तरी सुद्धा त्या काय, आता बघा यज्ञ आहेत शास्त्रामध्ये, बऱ्याच प्रकारचे यज्ञ सांगितले. आपल्याला फक्त स्वाहा नाही का, स्वाहा आपण एवढं, जसा तो यज्ञ तसाच हा सुद्धा यज्ञ आहे नाही का, हा यज्ञ आहे. मग या यज्ञामध्ये काय करायचं? आता तुम्ही आज ज्या जागेवरती बसलात नाही का, जिथे जिथे बसलात, 7 दिवस त्याच जागेवरती बसायचं. 7 दिवस कथेचे काही नियम सांगितले. त्या नियमामध्ये शिवमहापुराण कथा श्रवण करायची. मग ज्यांना शक्य असेल त्यांनी काहीच न खाता उपवाशी पोटी शिवमहापुराण श्रवण करावं. शिवमहापुराण कथा सांगते. पण आता आपल्याला दुखणे एवढे झाले, कुणाचं काय तर कुणाचं काय तर कुणाचं काय, जेवण कमी गोळ्यात जास्त नाही का. शक्य नाही झालं तर फलाहार नाही का, फलाहार. कारण मुळात आपण उपवास धरतो, त्याला काय म्हटलं जातं, ते फलाहारच होता, आपण त्याला फराळ फराळ नाही का, आपण फराळ, फलाहार होता ते. मग आपण त्याला भलंच बरंच काही 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 नाही का. तर कोणी शक्य असेल त्यांनी फलाहारावरती राहावं. शक्य नसेल नाश्ता करून या, अजूनही शक्य नसेल एक टाइम जेवण करून याल. तुम्ही म्हणाल तेवढ्यातही भागत नाही, काय करावं, 2 ला कथा चालू होती, 5 ला संपती, 4 घंटे बसावं लागतं, तेवढ्यामध्ये काही होत नाही. मग काय नाही, घरी पण जेवून या आणि इथे येताना शेंगदाणे घेऊन या, चालतंय ना, काही बी करून या, पण कथा श्रवण करायला त्या ठिकाणी या. अजून एक, ज्यावेळेस इथे होतं ना, घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यानं पाहिन रूप, ज्यावेळेस आम्ही म्हणतो ना आरती झाल्याच्या नंतर, त्यावेळेस पूर्ण प्रदक्षिणा भोलेनाथांना घालायची नसते नाही का. तुम्ही पांडुरंगाच्या मंदिरात गेलात नाही का, असं कुठल्याही मंदिरात गेलात तर तिथे आपण पूर्ण प्रदक्षिणा घालतो, बरोबर आहे ना. शिवजींच्या मंदिरात किमान शिवजींच्या शिव महापुराण कथेमध्ये पूर्ण प्रदक्षिणा घालायची नसते. अर्धी प्रदक्षिणा घालून परत त्याच जागेवर तसंच रिटर्न येऊन जागेवरती उभं राहायचं असतं. त्याचं काय कसं ते उद्या सांगते, कारण आता आपली वेळ संपली नाही का. आता वेळ संपली का, कशा पद्धतीने ते मी तुम्हाला उद्या सांगते. मग कथेला येत असताना खा, पण सात्विक आहार ग्रहण करा.
काय करा? सात्विक आहार ग्रहण करा. मग सात्विक आहारामध्ये काय येतं? किमान बरं, फार नाही शक्य झालं तर कांदा आणि लसण खाऊ नका. कांदा आणि लसण खाण्याचं थोडं वर्ज ठेवा, कारण ते खाल्लं नाही पाहिजे. त्यांची निर्मिती वगैरे फार मोठा विषय आहे. पण कांदा आणि लसण खाऊ नका, होईल तितकं वर्ज करा. अजून किमान 7 दिवस तरी मुखामध्ये भोलेनाथांच्या नामाशिवाय दुसरं काही येऊ देऊ नका, नाही का? नंतर काय करायचं ते करा, मला माहितीये तुमचा स्वभाव, नाही का? तुम्हाला काही हे नाही होणार, पण किमान 7 दिवस तरी मुखामध्ये नामचिंतन ठेवा. दररोज यायचंय, सेवा वगैरे, आणि किमान 7 दिवस भोलेनाथांचं शिव मंदिर असेल कुठे तुमच्या गावामध्ये, तर तिथे जाऊन भोलेनाथांना काही नाही जमलं, फार पूजाची सामुग्री घेऊन नाही जायला तुम्हाला शक्य झालं, कारण तुम्हाला दररोज कथा आहे, नंतर कीर्तन आहेत, नाही का? सगळ्या गोष्टी आहेत, नाही शक्य झालं तर किमान दररोज जाऊन 1 तांब्याभर जल दररोज 7 दिवस तरी घालून या. नंतरच पहाच, पण 7 दिवस घालून या. पण असं कवा बी जायचं कवा बी घालून यायचं नाही. ब्राह्मण देवता जोपर्यंत शिवजींच्या शिवपिंडीचं पूर्णपणे पूजन करत नाहीत तोपर्यंतच घालायचं. नाही तर आपली अशी, आपण उठतो 10ला पाणी घालायला जातो 12ला, असं नाही करायचं. हा बरोबर, पूजेचा एक त्यांचा वेळ असतो, त्या वेळेच्या अगोदर जाऊन जल समर्पित करून घ्यायचं. असो, त्या ठिकाणी अगदी आजच्या शिव महापुराण कथेमध्ये आपण कथेचं महात्म्य श्रवण केलेलं आहे. उद्या आपण कथेला त्या ठिकाणी शिव पुराणाच्या त्या ठिकाणी प्रारंभ करणार आहोत. आजची कथा त्या ठिकाणी मी इथेच विराम देते. आरतीच्या यजमानांनी आरतीसाठी समोर या, बाकीच्यांनी जाग्यावरती उभं राहा. चला, आरतीच्या यजमान एक 5 मिनिट भजन होईल. तुम्ही सगळ्यांनी जाग्यावरती सुंदर असं पाऊल खेळायचं बरं माऊल्यांनो. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. अवतारं संसार सारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि, भवं भवामि सहितं नमामि. उतारू मैं शिव जी तेरी आरती, मन में बसा कर तेरी मूर्ति, मन में बसा कर तेरी मूर्ति, उतारो मैं शिव जी तेरी आरती, उतारो मैं शिव जी तेरी आरती. मन में बसा कर तेरी मूर्ति, मन में बसा कर उतारू मैं शिव जी तेरी आरती, उतारू मैं शिव जी तेरी आरती. हो करुणा करो कष्ट हारो ज्ञान दो भगवन,
भव में फंसी नाव तेरी तार दो भगवन, करुण करो कष्ट हरो ज्ञान दो भगवन। भव में फंसी नाव मेरी तार दो भगवन। हो दर्द की दवा तुम्हारे पास है, दर्द की दवा तुम्हारे पास है। जिंदगी दया की है भीख मांगती, मन में बसा कर तेरी मूर्ति, उतारू मैं शिव जी तेरी आरती, उतारू मैं शिव जी तेरी आरती। यही सोचू भगवन, जिंदगी जब तेरे नाम कर दी अर्पण। सोचू भगवन, जिंदगी जब तेरे नाम कर दी अर्पण। हो सब कुछ तेरा, सब कुछ तेरा, कुछ नहीं मेरा। हो चिंता है तुझको प्रभु संसार की, मन में बसा कर तेरी मूर्ति, उतारू मैं शिव जी तेरी आरती। तेरी हो वेद तेरी महिमा गाए संत करे ध्यान, नारद गुण गान करे छेड़े विनाता। वेद तेरी महिमा गाए संत करे ध्यान, नारद गुण गान गाए संत करे तान। भक्त तेरे द्वार करते हैं पुकार, द्वार करते हैं हो पुकार। भक्त तेरे द्वार करते हैं पुकार। भक्त तेरे द्वार करते हैं हो पुकार। दास व्यास हम तेरी गाए आरती, मन में बसा कर तेरी मूर्ति, उतारू मैं शिव जी तेरी आरती। उतारो मैं शिव जी तेरी आरती, उतारू मैं शिव जी तेरी आरती, उतारू मैं शिव जी तेरी आरती। घालीन लोटांगण बंदीन चरण, डोळ्यान पाहिन रूप तुझे, प्रेमे ऐकीन आनंद पूजिन भावे मारिन म्हणे नमः। तुमेव माता पिता तुमेव बंधु सखा तुमेव विद्याधर तुमेव सर्वं मम देव देव। कायेन वाचा मनसेन्द्रिया वा बुद्ध्यात्मना प्रकृतिस्वा करोमि यद्यं सकलं परस्मै नारायणामे समर्पयामि। अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकी नायकं रामचंद्र भज। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। नगद नारायण महाराज की जय। वामन भाऊ महाराज की जय। भगवान बाबा महाराज की जय। हर 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 हर